अर्धा किलो बारीक रवा घेतलाय. वजनी प्रमाण अर्धा किलो आहे. कपाने बघाल तर 1 कप मी डब्यामध्ये घालून घेतला. हा दुसरा कप आहे. तिसरा कप आहे तो अर्धाच भरलेला आहे, म्हणजे 2.5 कप एवढा इथे आपला बारीक रवा आहे. वजनी प्रमाण अर्धा किलो आहे. एकदम कोरडा डबा घ्यायचा आहे. जो तुम्ही कोणताही डबा घ्याल तो. डब्याला झाकण लावून घ्यायचं आहे. आपल्याला कुकरमध्ये 1 ग्लास मी पाणी घेतले, त्यामधलं मी पाऊण ग्लास एवढं पाणी कुकरमध्ये घालून घेतलं आहे. आपल्याला कुकरमध्ये खाली जाळी ठेवायची. आपला रवा घातलेला डब्बा आहे तो कुकरमध्ये ठेवून कुकरला झाकण लावून कुकरला शिट्टी लावून आपल्याला 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत. चुकून जरी तिसरी शिट्टी झाली तरी घाबरायचं नाही. 2 किंवा 3 शिट्या झाल्या तरीसुद्धा चालतील. मी इथे आता कुकरला 2 शिट्या करून घेतल्या आहेत. कुकरची वाफ गेली, तुम्ही इथे बघाल शिट्टीला अजिबात वाफ नाही आहे. वाफ निघून गेली कुकरची की आपल्याला झाकण काढून डबा जो आहे आपला रवाचा तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. तुम्ही जर पूर्ण थंड होईपर्यंत असाच डबा कुकरमध्ये अजिबात ठेवू नका. गरम थोडा असताना डबा जो आहे ना तो कुकरमधून काढून घेतलात तर रवा एकदम मऊसूत असा राहतो. तुम्ही बघाल इथे झाकणाला वाफ धरलेली आहे, पण अजिबात आपला रवा जो आहे ना तो ओलसर झालेला नाही. जसा आहे तसाच तो कोरडा आहे. रव्याच्या गुठळ्या सुद्धा झालेल्या नाही. जरी तुम्हाला कुठे रव्याच्या अशा गुठळ्या दिसत असतील ना, त्यावरून सहज असा चमचा फिरवला तरी त्या मोडल्या जात आहेत. रवा आपण 2 शिट्ट्यामध्ये चांगला शिजवून घेतलाय, म्हणजे तो अजिबात कच्चा नाही. व्हिडिओ आजचा थोडासा मोठा होईल. जर मी तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगितलं तरच तुम्हाला कळणार आहे, म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघायची सुद्धा आवश्यकता लागणार नाही. आपण अगदी स्वयंपाक करता करता सुद्धा दिवाळीचा फराळ कसा करू शकतो हे मी दाखवणार आहे. ज्या महिला कामाला जातात, ज्यांच्याकडे दिवाळीचा फराळ करायला वेळ नाही, ती कामावरून आल्यावरती स्वयंपाक करता करता सुद्धा फराळ करू शकतात. बाहेरून एवढा महागाईचा विकतचा फराळ आणण्यापेक्षा ह्या महागाईमध्ये गॅसची बचत करणारा व वेळेची बचत करण्यासाठी काय करता येईल हा सगळ्याचा विचार करून मी हा व्हिडिओ केलेला आहे. आणि तुम्हाला मी इथे खात्रीने सांगते, पहिल्यांदा जरी तुम्ही लाडू करणार असाल तरी सुद्धा तुमचे अगदी परफेक्ट असे लाडू तयार होतील. किंवा ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं आहे, रवा किती भाजला नाही हे समजत नाही, तर त्यासुद्धा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीमध्ये रव्याचे लाडू करू शकतात. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट करून सांगा. इथे आता रवा बघाल तर एकही गुठळी आपल्या रव्याला नाही. रवा अगदी आपला छान सरसरीत असा आहे. रव्याचे लाडू पारंपरिक पद्धतीमध्ये म्हटलं की तो रवा भाजूनच त्याचे लाडू केले जातात. त्यावेळेस त्या लाडवाला खूप छान अशी चव येते. त्यासाठी आपल्याला हा रवा भाजायचा आहे, पण रवा आपल्याला जास्त तासनतास अजिबात भाजायचा नाही. फक्त 2 ते 3 मिनिटच आपल्याला ह्याला छान खमंगपणा येण्यासाठी भाजून घ्यायचा आहे. रव्या भाजण्यासाठी मी इथे 1 कप तूप घेतले, म्हणजेच वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्राम एवढं इथे मी तूप घेतलेलं आहे. 1 चमचा तूप कढईमध्ये घालून घेतलं. तूप वितळल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे. रवा सगळा एकदम घालू नका, तर मी इथे अर्धा एवढा रवा घालून घेतला. अर्धा मी शिल्लक ठेवलेला आहे. रवा भाजताना आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचे. अगदी तळापासून आपल्याला चांगलं परतत राहून हा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना मला इथे अजून तूप कमी वाटलेलं आहे, म्हणून मी इथे अजून 1 चमचा एवढं तूप ह्यामध्ये घालून घेते. रवा आपल्याला जास्त भाजायचा नाही. कुकरला शिटी काढून घेतलेली आहे, त्यामुळे तो शिजलेलाच आहे. अगदी 2 ते 3 मिनिटच फक्त आपल्याला हा तुपावरती परतून घ्यायचा आहे. छान खमंग असा सुवास यायला लागला की आपल्याला लगेचच हा काढून घ्यायचा आहे. असा रवा आपण जरी शिजवून घेतलेला आहे तरी तुपावरती ज्यावेळेस असा परतून घेतो 2-3 मिनिटं, त्यामुळे रव्याच्या लाडूला अगदी जशी आपण भाजून रवाचे लाडू करतो तशीच चव येते. पण तुम्हाला जर नसेलच भाजायचा तर रवा आपला शिजलेला आहे, तुम्ही पिठी साखर मिक्स करून त्यावरती गरम गरम तूप घालून सुद्धा तुम्ही तसे सुद्धा लाडू बांधू शकता. पण जर तुम्हाला आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये रवा भाजून जर लाडू करायचे असतील ना, तर 2 ते 3 मिनिटं फक्त तुपावरती चांगला रवा परतून घ्या. रवा 3 मिनिटं चांगला तुपावरती परतून घेतलाय. छान सुवास यायला लागलाय. आपण आता हा एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आपला जो शिल्लक राहिलेला रवा आहे ना, तो सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीमध्ये भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा 1 चमचा एवढं तूप घालून घ्यायचे आणि शिल्लक राहिलेला रवा आहे ना, तो आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे. गॅस कमी ठेवूनच जसा आपण पहिला रवा भाजला तसाच आपल्याला हा सुद्धा भाजून घ्यायचा आहे.
तुम्ही डबा तुम्हाला मी ह्याच्यासाठी दाखवला की डब्याला बघाल तर अजिबात खाली रवा आपला चिकटलेला नाही. रव्याला सुद्धा आपला जराही ओलसरपणा नव्हता. रवा अगदी चांगला सरसरीत असा होता. इथे आपला हा रवा सुद्धा आता चांगला भाजून झालाय. मी आता काढून घेते. आपल्याला ह्याच कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे. मी अर्धा कप एवढं इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. म्हणजेच मी सुकं खोबरं अर्धा कप एवढं घेतलेलं आहे. तुम्हाला जर लाडूमध्ये खोबरं आवडत नसेल, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. खोबरं घातल्यामुळे लाडू चवीला छान लागतात. ह्यासाठी मी इथे अर्धा कप एवढं खोबरं घालून घेतलं आहे. आपल्या जे घरी सुकं खोबऱ्याची वाटी असते ना, त्याच्या मागे जो काळा भाग असतो तो सुरेने काढून टाका. काप करून घ्या आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर चालू बंद करत तुम्ही मिक्सरला फिरवून ते खोबरं घेतलात की अगदी बाजारामध्ये जसं डेसिकेटेड कोकोनट मिळतं ना, तसंच खोबरं घरी तुमचं तयार होईल. खोबरं भाजताना अजिबात जास्त भाजू नका, म्हणजे त्याला कलर येऊ देऊ नका. फक्त 2 ते 3 मिनिटं भाजून घ्या. गॅस कमी ठेवूनच. खोबऱ्याचा कच्चेपणा आहे ना, तो फक्त निघून गेला पाहिजे. इतपतच हे खोबरं भाजून घ्या, सतत असं परतत राहून. मी इथे अगदी 2 मिनिटं हे खोबरं चांगलं भाजून घेतलंय. आता मी हे लगेच काढून घेते. आपला रवा जो भाजलेला आहे ना, त्यावरतीच मी हे भाजलेलं खोबरं आहे ना, ते घालून घेतलंय. रवा आणि खोबरं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. रव्याचा लाडू काहींना जमत नाही, खाल्ला की त्रास होतो. पण आज आपण ह्याच लाडूच्या मिश्रणामध्ये रव्याचा असा एक पदार्थ घालणार आहे. त्यामुळे रव्याचा लाडू कितीही खाल्लात तरीसुद्धा तुम्हाला कोणता त्रास होणार नाही व चवीला सुद्धा अप्रतिम असाच लागेल. इथे मी खोबरं रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतले. रवा आणि खोबरं थंड झालेलं आहे. आपल्याला आता ह्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची. रवा थंड झाल्यानंतरच आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची. साखरेचं वजनी प्रमाण बघाल तर 1/2 किलो एवढी साखर आहे. तुम्हाला जर लाडू जास्तीचे गोड आवडत असतील तर 300 ग्राम एवढी साखर तुम्ही घालून घ्या. वजनी प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आणि कपाचं प्रमाण बघितलं तर ज्या कपाने आपण रवा घेतला होता त्या कपाने 1/4 कप एवढी इथे आपण पिठी साखर घातली आहे. त्या कपामध्ये तूप आहे म्हणून मी इथे अर्धा कपाचं जे माप आहे ना, त्याने मी तुम्हाला साखर घालून दाखवत आहे. पण ज्या कपाने रवा घेतला म्हणजे आपला रवा 2.5 कप म्हणजे अर्धा किलो 2.5 कप झाला आणि साखर 1/4 कप एवढी साखर आपली झालेली आहे. साखर घालताना पिठी साखर आपल्याला ती चाळूनच घालायची. पिठी साखरमध्ये गुठळ्या वगैरे असतात, त्यामुळे आपल्याला ती चाळूनच रव्यामध्ये घालून घ्यायची आहे. साखर चाळून झाली की आपल्याला ती साखर रव्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. पिठी साखर घालताना पूर्णपणे रवा थंड झाल्यानंतरच आपल्याला पिठी साखर घालायची आहे. मी आता ही साखर रव्यामध्ये चांगली मिक्स करून घेते. साखर तुम्ही चमच्याने किंवा हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. आपली साखर इथे चांगली मिक्स करून झाली. रव्याचे लाडू चवीला छान होण्यासाठी आणि कितीही खाल्ले तरी कोणताही त्रास होऊ नये ह्यासाठीच आपल्याला इथे 1/2 चमचा एवढी सुंठ पावडर घालून घ्यायची आहे. सुंठ पावडर घालताना सुद्धा ती जास्तीची सुद्धा घालू नका. मी अगदी 1/2 चमचा एवढीच घालून घेतली. सुंठ पावडर असू दे किंवा वेलची पावडर असू दे, घालताना ती चाळूनच घाला. मी त्याच चमच्याने 1/2 चमचा एवढी वेलची पावडर घालून घेतली. ती सुद्धा इथे मी चाळूनच घेते. सुंठ पावडर, वेलची पावडर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. आपल्याला आता हे सुंठ पावडर आणि वेलची पावडर मिक्स करून झाल्यानंतर जे आपलं शिल्लक राहिलेलं तूप आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आपण 1 कप म्हणजे वजनी प्रमाण 200 ग्राम एवढं तूप घेतलं होतं. त्यामधलं आपण 4 चमचे एवढं तूप आहे ते रवा भाजण्यासाठी वापरलं. शिल्लक राहिलेलं तूप आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गरम करताना एकदम कडकडीत धूर येईपर्यंत गरम करू नका. तूप वितळलं, हलकं असं गरम झालेलं वाटलं की लगेचच त्या लाडूच्या मिश्रणामध्ये घालून घ्या. मी ते तूप गरम करायला ठेवले. आपण 4 चमचे तूप वापरलं होतं. तुम्ही बघाल तर आपल्या ह्या लाडूच्या मिश्रणाला चांगली बाइंडिंग येत आहे. म्हणजे अर्धा किलोसाठी 200 ग्राम तूप हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. चमच्याने जरी मिक्स केलेलं असेल तरी सुद्धा हाताने तुम्ही असं मिक्स करून घ्या. तूप आहे ते गरम करून घेतले. आपल्या लाडूच्या मिश्रणामध्ये मी हे तूप घालते. घालताना समजेल की एकदम असं कडकडीत गरम केलं नाही. तूप घालून आपल्याला हे तूप मिक्स करून घ्यायचं आहे. तूप आहे ते आता थोडं गरमच आहे, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला ते चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे. तूप घालताना सगळं एकदम घालू नका, तर थोडं थोडं तूप घालून आहे ते मिक्स करून घ्या. आपल्याला हे सगळंच तूप इथे घालायचं आहे, पण ते थोडं थोडं करून घालून मिक्स करून घ्या.
इथे आता मी हे सगळं शिल्लक राहिलेलं तूप आहे ते सुद्धा आता इथे घालून घेते आणि छान सगळं तूप आपल्याला ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं तूप मिक्स करेपर्यंत थोडंसं असं थंड झालेलं आहे, म्हणजे अजिबात ते जास्तीचं गरम नाही, त्यामुळे हाताने सुद्धा आपण हे आता मिक्स करून घेऊ शकतो. इथे मी आता तूप आहे त्या हातानेच ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घेते. आपल्याला आता लाडू वळायचे आहे, पण लाडू वळताना सगळे लाडू एकसारखे वळले जावे ह्यासाठी कोणची काळजी घ्यायची, तर असं लाडूचं मिश्रण हातामध्ये बघा मी एकदम घट्ट अशी चांगली मोठी अशी मूठ भरून घेतलेली आहे. अशी तुम्ही चांगली जास्तीची अशी मूठमध्ये हे मिश्रण घेतला तर तुमचा लाडू अगदी चांगला मोठा असा तयार होईल. म्हणजेच तुम्ही अशी मूठ सगळ्या लाडूंसाठी घेतला तर सगळे लाडू तुमचे असे एकसारखे ह्या मोठ्या साईजमध्ये तयार होतील. पण तुम्हाला जर मध्यम साईजमध्ये लाडू करायचे असतील तर तुम्ही हे मिश्रण हातामध्ये घेताना एकदम जास्तीचं घेऊ नका. मुठीमध्ये घेतल्यानंतर त्याचं जे एक्स्ट्राचं सारण ते तुम्ही इथे काढून घ्या. ह्या पद्धतीमध्ये मी एक्स्ट्राचं आहे ना ते इथे काढून घेतलं आहे. इतपतच आपल्याला हे घ्यायचं आहे. ह्या साईजमध्ये मध्यम असा लाडू तुमचा तयार होईल. म्हणजे तुम्हाला सगळे एकसारख्याच साईजमध्ये लाडू करायला अगदी सोपे जातील. इथे आपण हा दुसरा लाडू केला. पहिला लाडू केला तो बघाल तर साईजमध्ये मोठा आहे आणि दुसरा आहे ना तो मध्यम असा तयार झालेला आहे. आता तुम्हाला मी अजून एक लाडू करून दाखवते, ते म्हणजे ड्रायफ्रूट लावून करायचा आहे. मी इथे मनुका घेतलाय. तर असा वरून थोडा लाडू बांधून झाल्यावरती मनुका ठेवून तुम्ही दाबून घ्या. असं दाबून ड्रायफ्रूट लावलं ना की ते अजिबात निघत नाही, छान ते असे राहतात. इथे आता लाडू छान असा गोल हातावरती फिरवून घेतलाय. तुम्ही बघाल तर अगदी गोल करकरीत आपला इथे रव्याचा लाडू तयार झाले. अर्धा किलोमध्ये मध्यम साईजचे 31 एवढे लाडू आपले इथे तयार झालेत. सगळ्यांना पडणारा एक प्रश्न म्हणजे की रवा कुकरला वाफवून घेतलेला आहे, तर हे लाडू किती दिवस टिकतील? अजिबात काळजी करू नका. लाडू महिना ते 1.5 महिने अगदी छान टिकतील. लाडू तुम्ही ज्या साईजमध्ये म्हणजेच लहान मोठे जसे कराल तसे तुमचे कमी जास्त होऊ शकतात. एक लाडू मी तुम्हाला इथे तोडून दाखवला. अगदी छान मऊसूत असे आपले इथे रव्याचे लाडू तयार झालेत. 10 मिनिटात तयार होतात. म्हणजे जर तुम्ही रवा आहे तो कुकरला आधी वाफवून घेतलात तर तुमचे लाडू नंतर रवा भाजून करण्यापर्यंत अगदी अर्धा किलोचे तुम्ही 10 मिनिटात करू शकता. रेसिपी आवडल्यास आणि तुम्हाला थोडी तरी युजफुल वाटली असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपीसोबत. नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.